आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। स्तुति प्रशंसा हो सदा, बोला जय 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 यीशुची जय. मिळून आपण करू वंदना, बोला जय 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 यीशुची जय. स्तुति प्रशंसा हो सदा, बोला जय 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 यीशुची जय. मिळून आपण करू वंदना, बोला जय 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 यीशुची जय. तर गाऊ हालेलुया, हालेलुया. तर गाऊ हालेलुया, हालेलुया. तर गाऊ हालेलुया, हालेलुया. तर गाऊ हालेलुया, हालेलुया. परमेश्वर माझा मेंढपाळ आम्हा चालवतो हिरव्या मेंढपाळांमध्ये, आम्हाला चारवतो. ओ परमेश्वर माझा मेंढपाळ आम्हा चालवतो हिरव्या मेंढपाळांमध्ये, आम्हाला चारवतो. आम्हाला न कोणत्या वस्तूंची कमी आहे, आम्हाला न कोणत्या वस्तूंची घटी आहे. आम्ही मिळून करू येशूची प्रशंसा, आम्ही मिळून करू येशूची महिमा. तर गाऊ हालेलुया, हालेलुया. तर गाऊ हालेलुया, हालेलुया. तर गाऊ हालेलुया, हालेलुया. तर गाऊ हालेलुया, हालेलुया. सगळा तो येत आहे न्याय करण्यासाठी, येणारे येशू नक्की आभाळावर. ओ बघा तो येत आहे न्याय करण्यासाठी, येणारे येशू नक्की आभाळावर. काय तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात? काय तुम्ही येशूच्यासाठी तयार आहात? आम्ही मिळून करू येशूची प्रशंसा, आम्ही मिळून करू येशूची महिमा. तर गाऊ हालेलुया, हालेलुया. तर गाऊ हालेलुया, हालेलुया. तर गाऊ हालेलुया,
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करीत आहे क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे आमच्या मराठी ऑनलाईन सर्व्हिस मध्ये. तर जिथे कुठे तुम्ही आहात तुम्ही उभे राहू शकता. ही वेळ प्रार्थनेची, आपले हात स्वर्गाकडे उंचवू शकता आणि आपण अन्य भाषेत बोलणार आहोत, घोषणा करणार आहोत, प्रार्थना करणार आहोत, धन्यवाद करणार आहोत परमेश्वराच्या हे आठवड्यासाठी, आजच्या संदेशासाठी, आजच्या वचनासाठी जे आपल्याला पास्टर कडून ऐकायला येणार आहेत ते सर्वांसाठी आपण धन्यवाद देणार आहोत. आणि हा महिना आपला आनंदाचा आहे, ते आनंदासाठी जे आपल्या जीवनात आलाय त्याच्यासाठी आपण धन्यवाद देणार आहोत. री बोंदले त्रबाहाला बोंदले त्रबाही रबोंदरबा सब्रबाते रोबो सोत्रहांते रबा शाकियात रहांत्रो रोबो सोत्रहांते लेबे सेत्राकियात रहांत्र बोंदला सत्र बोंदले त्रबाहा लाबो शोकियाते आसा खत्रहा के लबोंदले बो सब्रिबाता ले बोंदले त्रबांदली त्रबोंदरमा सखांत्रो रबा शाबियात रहा के libro hotrandele trabase braha la masa brondele traboke ritraha का लबोंद la masa बोंद. पिता परमेश्वर धन्यवाद देतो आजच्या सर्वेसाठी. पिता परमेश्वर आम्ही घोषणा करतो तुझ्या नावात. पिता परमेश्वर जे कोणी ही सर्व्हिस बघते पिता परमेश्वर त्यांच्या जीवनात पिता परमेश्वर तुझे उद्धार ते प्राप्त करते येशूच्या नावात. हो पिता परमेश्वर त्यांचं तारण होते पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर जे आजारी त्यांना पिता परमेश्वर आरोग्य भेटते येशूच्या नावात. रे बोत्र बांधले बोसा प्रभाते आमच्या सर्व सेंटर्स मध्ये, सेल्स मध्ये पिता परमेश्वर जिथे कुठे लोक पिता परमेश्वर ही सर्व्हिस बघते पिता परमेश्वराचे वचन ऐकते पिता परमेश्वर. जेव्हा ते पिता परमेश्वर तुझी स्तुतीमध्ये आपले पिता परमेश्वर हात उंचवते पिता परमेश्वर त्यांच्या जीवनात सर्व संकट, सर्व जे काय त्यांना पिता परमेश्वर परेशानी होती ती सगळी निघून गेली येशूच्या नावात. रे बोसा प्रभाकी आणते रामा साब्रा बांधला त्रबोकीला बांधरी त्रबांधे. होय पिता परमेश्वर जे अशांत होते, जे दुःखी होते पिता परमेश्वर त्यांना पिता परमेश्वर त्यांच्या जीवनात ते पिता परमेश्वर तुझ्या नावात मध्ये पिता परमेश्वर आम्ही शांती बोलतो येशूच्या नावात. राबवूनले त्रबाकी आणता ला बोसा प्रभाते ला बोंदले बोसा बांधे रे सत्रहाकी आणता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण वचन बघणार आहोत नेहम्या याचा 8वा अध्याय आणि 10वा वचन. मग तो त्यांना म्हणाला, आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेय प्या. ज्यांना असे खाणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्यपेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दुखी राहू नका, कारण परमेश्वराचा आनंदच तुम्हाला सामर्थ देणार आहे. हालेलुया. अन्य भाषेत प्रार्थना करा आणि आपला जुलै महिना आपला आनंदाचा महिना आहे. या महिन्यासाठी परमेश्वराचे आभार माना. देवाच्या आत्म्याने आपल्याला परमेश्वरचे जण पास्टर ख्रिस यांच्याद्वारे ही घोषणा केली आहे की या महिन्यात आपण आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवामध्ये आनंद घेत आहोत. या महिन्याच्या आधी आणि दररोज आणि कधीच केले नसलेल्या सारखे साजरे करणार आहोत असेही त्यांनी घोषणा केली आहे. आणि आम्ही आमच्या प्रेमाच्या मेजवानीमध्ये साजरे करू. हालेलुया. तर प्रार्थना करा. आपण घोषणा करणार आहोत, आनंद मनवणार आहोत. तर आपण प्रार्थना करा, आनंदी होऊन परमेश्वराचा धन्यवाद करा. रे बोसा ब्रहाके ला बोंदले ब्रोत्रा बहाकी ला बोंदा रे सेत्रहाते ला बोंदली त्रहाकी आंते रे बोसा बाता ला बात्रहाके ला बोंदे रामा साब्रहांतो लीत्रहांते रे सेत्रहाकी आहा रा बोत्रहांते ले मे सेत्रबाकी लामा साब्रबांदो लो सुत्रहाते रा बोत्रहाकी आंता लामा साब्रबाता लामा सोत्रहांते ले बोशोके तेरबांदे Trahake, Rabondele me se brabando l'altro hatrahake, Rabondele massa brabate, Rabo Shakia, Azrahante. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, जसे आमचे पास्टर जन म्हणाले पिता परमेश्वर, जसे त्यांनी पिता परमेश्वर आम्हाला घोषणा केली हा महिना आनंदाचा आहे पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, तुझ्या प्रेमाच्या या भोजमध्ये पिता परमेश्वर आम्ही सर्व एकत्रित होऊन आनंद मनवतोय येशूच्या नावात. रे बोसा ब्रहाते ला मात्र हात रोहून हात राखियात्रा बोंदले मात्र बहा ला मासा बोंद ला मासा खेते ले बोशा बहात रहागे रे बोसिकियांता रा मासा ब्रबोता ला मासा बोंदले त्रबांदली त्रहात रहागे रा मासा बोंदला मासा बोंदला त्रहाके ला बोशा हात रहांते ले त्रहाता ला बोकीरा बोंदे. होय पिता परमेश्वर, जेव्हा आम्ही सर्वजण पिता परमेश्वर, जे आमचे ख्रिस्ती बहीण भाऊ पिता परमेश्वर, आमचे शहर मधले आमचे चर्च मधले पिता परमेश्वर, जेव्हा आम्ही एकत्रित होतो पिता परमेश्वर, जे काही पिता परमेश्वर
ह्या कार्यक्रमामध्ये पिता परमेश्वर जे भोजन पिता परमेश्वर तयार केले ते पिता परमेश्वर आशिषित आहेत आणि पिता परमेश्वर त्याच्याद्वारे पिता परमेश्वर आम्ही सर्वांमध्ये पिता परमेश्वर तुझे प्रेम पिता परमेश्वर त्यांच्या जीवनात आम्ही पाठवतो येशूच्या नावात. रे बोसा हांत्रा की तरवा लामा साब्रो तरवा हाता लाबांतो लाबा सिखी यात्रा हाता ले बोंदले त्रबोंद लामा साब्रवा हाता लामा शाबात रहेते ले मेसेत राहता ला बोखीरा बोंदे. धन्यवाद 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 पिता परमेश्वर. ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे. आमेन. हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे जबरदस्तीच्या वॅक्सिनेशनच्या योजनेविरुद्ध प्रार्थना करा. तर आपण दुसरं करंथीकरस पत्र याचा 10वा अध्याय आणि 4थे आणि 5वे वचन वाचणार आहोत. वचन सांगते, ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शस्त्रांसारखी नाही, उलट त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे ज्यामुळे शत्रूचे बुरुज नष्ट होतात. आम्ही वाद आणि जे देवाविषयीच्या ज्ञानाविरुद्ध उभे राहते ते नष्ट करतो आणि प्रत्येक विचार पकडून त्याला ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला लावतो. हालेलुया. राष्ट्रांच्या नेत्यांसाठी प्रार्थना करा की त्यांनी खोल राज्यातील फसवणुकीला व खोटेपणाला उतरू नये, परंतु जे योग्य ते करण्यास उभे राहिले पाहिजे. सखोल राज्याद्वारे जबरदस्तीच्या लसींच्या प्रत्येक वाईट अजेंडा विरुद्ध प्रार्थना करा की घोषणा करा की या दुष्कर्मासाठी पुढे येणारे पुढे जाणार नाहीत. त्यांची संसाधने वाया गेली आहेत आणि त्यांचे प्रयत्न कमी होत आहेत. आम्ही सखोल राज्यांच्या सर्व वाईट योजनांना प्रसार करतो. आम्ही त्यांची कामे निराश करतो आणि असे घोषित करतो की राष्ट्रे वॅक्सिनला नाकारतील. हालेलुया. तर आपण ह्या जे विषय सांगितले प्रार्थना त्या बिंदूला आपण लक्षात ठेवून आपण प्रार्थना करणार, घोषणा करत अन्य भाषेत प्रार्थना करा. रे बोन त्रबासा ब्रांदे री ब्रहात रहात रोंत लबासा ब्रबोते लबांदे रे सात्रा की अंता लाबोशा ब्रहाते. घोषणा करा आपल्या राष्ट्रांच्या नेत्यांसाठी आपल्या लीडरसाठी प्रार्थना करा. रे बोंद लबात रहा के लबोते रे बोसा बांदा वॅक्सिनच्या विरोधात घोषणा करा. रबोंद लमासा ब्रहाते रे बोत रहात रहांता लमोसा बांदे ले बोशा कांता ली ब्रहाते. शैतानाचे दुष्ट काम आम्ही पिता परमेश्वर येशूच्या नावात निष्फल करते. री बहांता लामासा ब्रहातो रे सोत्रो की ला बांदे रे बोत रहाते लामासा खांतो ला बोशा बांदे रे में से ब्रहाते लामात रहाते ला बोंता लामा सिकी त्रबांदे ला बोत रहाते लामासा ब्रहातो ला बोशा बांदे. आम्ही सर्व दुष्ट कामे येशूच्या नावात खारिज करते. ले बोत रबांदे ले में से रहात रहाता री बोत रबांदे लामासा बोंदे ले मासके ला बोशा बांदे ले बोसा बांदे रे सत्रहाते री ट्रहाका ला बोंदा लामासा ब्रबांदो री ब्रोहोत रहांते ले मात रहाके रे सखत रहाता ली बोंदे ले त्रबांदा लामासा बांदे. जे कोणी देवाच्या सुसमाचाराविरुद्ध उभे राहतील आम्ही त्यांना येशूच्या नावात नष्ट करतो. रे बोसा खांतो लामासा ब्रबाते रामासा खांता. शैतानाची सर्व युक्ती निष्फळ झाले ते येशूच्या नावात. रोसो खोंद्र बांधे वॅक्सिनेशनचे जे काय योजना होती ते आम्ही खारिज करतो येशूच्या नावात. हो पिता परमेश्वर. रो बोंदले ब्रबाते री ब्रहांत लामासा बोत रहाके रे बोत रहांते लामासा खांतो राबाशा बांधे लीत रहांते रे बोसा ब्रबा ला सोत रहांता ला बोंदले त्रबांते. आमचे नेते जे आमचे लीडर्स आहेत जे निर्णय घेण्याच्या जागेवर आहेत ते येशूच्या सामर्थ्याने त्याच्या बुद्धीने चालते येशूच्या नावात. रोंद्रांत्रा कीरा बोंदला मासाबा लामासा खांतुला बांधले राहते रे बोसा की राहता राबासा बोंदले त्रबाकी अंतला मोसा प्रहाते राबाशा बोंदले सेखेंतले बासाहा रिहांत रहांत रोबो त्रबासा बांधते. धन्यवाद 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 पिता परमेश्वर. ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण पहिले तिमोथेस याचे 2 अध्याय आणि 4थे वचन वाचणार आहोत. वचन सांगते, ज्याला सर्व लोकांचे तारण घ्यावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. कुटुंब आणि मित्रांसाठी प्रार्थना करा की त्यांचे तारण होईल आणि त्यांना सत्याचे ज्ञान मिळेल. अशी प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणहारा म्हणून स्वीकारले आहेत. तर आपल्या मित्रांसाठी आपले कुटुंब
कुटुंबात तुम्हाला वाटत असेल की कुणी ज्यांचं तारण झालेलं नाही, आपले नातेवाईकात, सर्वांसाठी, आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी प्रार्थना करा की परमेश्वरच्या नावात त्यांचं तारण होते, सत्य त्यांना जाणून गेलेले, त्याच्यासाठी आपण प्रार्थना करणं, घोषणा करतो. री बोंदेले मासा ब्रबाता ला बोशोत रहांते रिस रहा का ला बोंदेले द्रबहा ला बोंदेले द्रबोसा ब्रबा के ला बोंदेला मासा ब्रबाते राबाशी खांतो ला सबाहा ला मोसोत रहांते रे बोत रहा की राबांदा ला मासा ब्रबाते रे सेत रहा की ला बोंदेले मासी ब्रबहा ला बोशोत रहा के ला बोंदेले बोसा ब्रबांदे रित रहा के ला बोंदा मासा खांता रा बोसोत रहाते ला बोंदेले ब्रहांते लीत रहा के लबा ला बोशोत रहा के रा बोंदेले बोसा ब्रबाते रमा सब्रबा की आंतो लो सोत रहाते रिख रहाता लहांते आजाहात रहा की आत रहा तो लो बोंदेले मोसो ब्रबोते ला माशा बाकिया आज रहाते लेत रहा ला मोसोत रहोत रहाते लेत रहा के. ओ पिता परमेश्वर, धन्यवाद पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, आमच्या सर्व नातेवाईकांसाठी पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, आमच्या मित्रांसाठी पिता परमेश्वर, तुझ्या नावात पिता परमेश्वर मी प्रार्थना करतो, याचना करतो पिता परमेश्वर. तुझ्या नावात त्यांचे तारण होते, येशूच्या नावात ले बोत्र बांधे. होय पिता परमेश्वर, ओ राखांता ला बोसा ब्रहाते, सत्य त्यांच्या जीवनात पिता परमेश्वर कार्य करते. ले बोत्र बांधे लित्र बांधे रे बोसा बांधा ली ब्रहाते ले बादशा ब्रहाते रीत रहा केला बोंदला मासा बांधे. विश्वभरात पिता परमेश्वर प्रत्येक व्यक्ती ज्याच्या तारण झालेलं नाही पिता परमेश्वर, सत्य त्यांच्या जीवनात काम करते, तुझे वचन त्यांच्या जीवनात काम करते. होय पिता परमेश्वर, ते सर्वांचा तारण होते येशूच्या नावात. ले ब्रबांदे लीत रहा की अंता रोबोसो ब्रबोते ला बहाता ले बादशा ब्रहाते लिख रहांता रेत रहात रबोंदला मुस्सा ब्रबांदे. धन्यवाद 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 पिता परमेश्वर. ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे. आमेन. हालेलुया. धन्यवाद. ही वेळ आहे स्तुतीची, आराधनेची. तर आपण आपल्या क्वाइट टीमला स्टेजवर आमंत्रित करू आणि आपल्या परमेश्वराची स्तुती करू आणि आराधना करू आणि त्याचा आनंद घेऊ. धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने वंदना करू, त्याच्या फाटकामध्ये स्तुती करू आणि आवाहन देऊ. या आपण यहोवाचा धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने वंदना करू, त्याच्या फाटकामध्ये स्तुती करू आणि आवाहन देऊ. ज्याने बनवले आम्हा, तो आहे आमचा आधार. ज्याने वसवले आम्हा, तो आहे आमचा उद्धार. त्याची हो जय जय हो आराधना, तू आहे सर्वांचा प्रधान. त्याची हो जय जय हो आराधना, तू आहे सर्वांचा प्रधान. या आपण यहोवाचा धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने वंदना करू, त्याच्या फाटकामध्ये स्तुती करू आणि आवाहन देऊ. या आपण यहोवाचा धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने वंदना करू, त्याच्या फाटकामध्ये स्तुती करू आणि आवाहन देऊ. आपल्या पूर्ण तन मनाने त्याची महिमा करू,
शिफा आणि नजात त्याची प्रशंसा करू. तो जगाचा दाता आणि तारणा त्याची हो जय जय सदा. तो जगाचा दाता आणि तारणा त्याची हो जय जय सदा. या आपण यहोवाचा धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने वंदना करू. त्याच्या फाटकामध्ये स्तुती करू आणि आभार देऊ. या आपण यहोवाचा धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने वंदना करू. त्याच्या फाटकामध्ये स्तुती करू आणि आभार देऊ. त्याच्या फाटकामध्ये स्तुती करू आणि आभार देऊ आणि आभार देऊ आणि आभार देऊ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. आज वार रविवार दिनांक 11 जून. आजचा विषय आहे प्रेम व्यक्त करा, विशेष करून तुमच्या शब्दांमध्ये. आजचं आरंभिक वचन घेतलं गेलेलं आहे याकोब त्याचा 3 अध्याय 2 वचन. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय. तो सर्व शरीरही कयात ठेवण्यात सामर्थ्य आहे. वरील वचन आपल्याला ख्रिस्ती पूर्णता किंवा ख्रिस्तातील प्रौढत्वाबद्दल आणि त्याचे मोजमाप कसे करावे याबद्दल सांगते. तो म्हणतो कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय. येशूने म्हटले, कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. मत्तई त्याचा 12 अध्याय 37 वचन. त्याने शब्दांना खूप महत्त्व दिले. हालेलुया. दुसऱ्या शब्दात तुम्ही स्वर्गात जाणार का नरकात जाणार हे तुम्ही जे शब्द बोलाल त्यावर अवलंबून असेल. तुमचे जीवन शब्दांनी देवांच्या शब्दांद्वारे आले आणि म्हणून ते कायम शब्दांवर अवलंबून असेल. काही लोकांना हे समजत नाही म्हणून ते निष्काळजीपणे बोलतात, अपवित्र आणि अपमानकारक शब्द वापरत, विशेष करून जेव्हा ते रागात किंवा खिन्न असतात. हालेलुया. घृणास्पद शब्द जे त्यांच्या स्वाभिमानाची हानी करतात, अशा शब्दांनी इतरांना नमवण्याच्या तुमच्या क्षमतेचा तुम्ही गर्व बाळगू नका. ते असे कोणीतरी असेल ज्याने तुम्हाला विश्वासात घेऊन काहीतरी सांगितले असेल, परंतु आता समस्या आली आहे. त्यास त्याला किंवा तिला उघडे पाडण्याची संधी म्हणून पाहू नका. तुमच्या जीवनातील पवित्र आत्म्याच्या सेवाकार्याचा विचार करा. जरी त्याला तुमच्याबाबत सगळं काही माहिती आहे, तो कधीच कोणाच्याही समोर तुम्हाला दोष देत नाही किंवा बदनाम करत नाही. तो नेहमीच तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमचे संरक्षण करतो. हालेलुया. येशू पण असाच आहे. त्याला सर्व मनुष्य माहीत होते आणि सर्वांबद्दल सर्व काही माहीत होते, परंतु त्याने प्रेमाने त्यांच्याकडे पाहिले. ज्यांनी त्याचा संदेश नाकारला त्या काही लोकांना सेवा करताना देखील तो म्हणाला, त्याचा न्याय मी करत नाही. योहान त्याचा 12 अध्याय 47 वचन. किती दयाळू आहे तो. हालेलुया. हेच उदाहरण तो आपल्याला अनुसरण्यासाठी देतो. जर तो कधी तुम्हाला दोष देत नाही, जर तो तुमच्यावर कधी ठपका ठेवत नाही, जर तो तुच्छतापूर्वक शब्दांमध्ये तुमची खरडपट्टी काढत नाही, मग तुम्हाला तसे तुमच्या भावांबरोबर किंवा बहिणींबरोबर करणे योग्य असे का वाटते? फक्त प्रेम व्यक्त करा, खास करून तुमच्या शब्दांमध्ये. हालेलुया. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही तुमचे हात स्वर्गाकडे उचलून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. मी केवळ दयाळू आणि प्रेमयुक्त शब्दांनाच वाट करून देतो. मी सतत माझे अंतःकरण देवाच्या वचनाने भरतो आणि त्याच्यात भरपूर मी बोलतो. त्याचे प्रेम शब्दांमध्ये व्यक्त करत, त्याच्या दैवी उपस्थितीने, सामर्थ्याने आणि गौरवाने माझ्या श्रोत्यांना बोध आणि त्यांच्यावर परिणाम करतो. येशूच्या नावात आमेन. ही वेळ आहे साक्षीची. मैं अंधेरी का अंधेशी हूँ।
और मेरा नाम संपत आड़सो। पिछले समय लॉकडाउन में घर में बैठा था, कोई काम धंधा नहीं था, बहुत सारी मुसीबत में था, लेकिन उस समय मुझे ऑनलाइन बिजनेस मिला। तो लॉकडाउन में कोई पैसे का मुझे कम नहीं मिला, परमेश्वर की कृपा से। जैसे मुझे पास्टर बोल रहे थे कि हमेशा बोलते रहिए कि मेरा व्यवसाय बढ़ रहा है, समृद्ध हो रहा है, परमेश्वर की बुद्धि मेरे अंदर काम कर रही है, ऐसा बोलते रहो मैं ऐसा हमेशा बोलते रहता था। और पास्टर मुझे हमेशा गाइड करते थे, ऐसा बोलते रहने का आपका बिजनेस आगे बढ़ जाएगा। तो पिछले लॉकडाउन में कोई पैसे का मुझे कम नहीं हुआ। गांव में गए हम लोग कार लेके, तो गांव में भी 14 आदमी का मैंने खेड़े गांव में परिवार चलाया और काम धंधे में बहुत बढ़ती हो गई, कोई प्रॉब्लम नहीं। और इस लॉकडाउन में भी घर में बैठा था, कोई पैसा नहीं था मेरे घर में, और किसी ने मुझे बोला कि ऑनलाइन ऐसा बिजनेस आया, तो मैंने स्टार्ट किया। ये लॉकडाउन में भी मुझे कोई पैसे का कमी नहीं। और मेरा नातों का परसों के दिन रात के समय में भूखा रहा था, मेरी वाइफ और मेरी बेटी वो पोते को कपड़े से गिला करके भूखा रह करके साफ कर रहे थे। तो बच्चा रो रहा था, तब मुझे रात को सोते समय जागा मैं, और मैं उठ के पूरा गोदे को मैं पोते को गोद में लिया और पूरा प्रार्थना करने के लिए चालू किया। आधा घंटा तक प्रार्थना किया परमेश्वर को, कल संडे जाके मैं गवाही दूंगा, इसका यीशु के नाम खत्म होना चाहिए भूखा। तो पोता अच्छा हो गया, मैं गवाही दे दिया यहाँ पे। मैं परमेश्वर का धन्यवाद देता हूँ, और पास्टर को मुझे गाइड करने के लिए, मुझे मोटिवेशन करने के लिए, उनको भी मैं धन्यवाद करता हूँ। प्रेज द लॉर्ड, थैंक यू। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो, तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था, उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। तू प्रेमाचा सागर, सागर दयेचा तू आहे। तू प्रेमाचा सागर, सागर दयेचा तू आहे। तुझ्या प्रेमाच्या सागरी मी पोहायला इच्छितो। तुझ्या प्रेमाच्या सागरी मी पोहायला इच्छितो। प्रेमाचा सागर, सागर दयेचा तू आहे।
सर्वोच्च मिले आकाशाची कोळी मिलो सागरची सर्वोच्च मिलो आकाशाची पण कोणी मापू नाही शकणार कोणी तुझ्या प्रेमाची पण कोणी मापू नाही शकणार कोणी तुझ्या प्रेमाची तू प्रेमाचा सागर सागर दयेचा तू आहे तू प्रेमाचा सागर सागर दयेचा तू आहे परमेश्वर असून तुने मानव रूप धारण केले परमेश्वर असून तुने मानव रूप धारण केले प्रभु तुझ्या याच प्रेमाने आम्हाला आकर्षित केले प्रभु तुझ्या याच प्रेमाने आम्हाला आकर्षित केले तू प्रेमाचा सागर सागर दयेचा तू आहे तू प्रेमाचा सागर सागर दयेचा तू आहे तुझ्या प्रेमाच्या सागरी मी पोहायला इच्छितो तुझ्या प्रेमाच्या सागरी मी पोहायला इच्छितो तू प्रेमाचा सागर सागर दयेचा तू आहे तू प्रेमाचा सागर सागर दयेचा तू आहे सागर दयेचा तू आहे सागर दयेचा तू आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड धन्यवाद देतो प्रभू तुझ्या दयेसाठी करुणासाठी तू संपूर्ण वस्तूंचा स्वामी आहेस संपूर्ण जग तुझे आहे प्रभू जगातील संपूर्ण देश तुझे आहेत सर्व प्राणी तुझे आहेत प्रत्येक आत्मा तुझी आहे प्रभू आणि प्रत्येक आत्मा फक्त तुझे ऐकेल प्रभू आणि तुझ्या बुद्धीने चालेल सैतानांचा त्याचवरलाच अधिकार नाही प्रभू धन्यवाद देतो प्रभू सरकारावर तुझा अधिकार आहे प्रभू देशांवर तुझा अधिकार आहे प्रभू तुझे राज्य प्रभू वेगाने वाढत आहे प्रभू कोणी तुझी सभा होण्यापासून नाही थांबू शकत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जे लोक परमेश्वर त्रास देण्याचा विचार करतात ते स्वतःच्या त्रासात अडकतील येशूच्या नावामध्ये
हा प्रभू, त्यांची बुद्धी मूर्खतामध्ये बदलेल येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. धन्यवाद देतो प्रभू या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस, की आम्ही तुझ्या वचनातून शिकून पुढे वाढू प्रभू. आम्ही बोलतो प्रभू, आत्मा आमचे हृदय उघडे आहेत तुझं प्रेम, दया, आनंद, विश्वास ग्रहण करण्यासाठी. आमच्याकडे ऐकणारे कान आहेत, समजणारे हृदय आहे आणि एक जीभ आहे जी प्रत्येक वेळी योग्य बोलते प्रभू. धन्यवाद. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बसू शकतो तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तयार आहेत? किती लोक तयार आहेत? आपला टॉपिक चालला आहे नीतिमान. आपला टॉपिक चालू आहे आणि आम्ही बोललो की एक यशस्वी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी नीतिमानाची समज गरजेची आहे. यशस्वी खरे जीवन जगण्यासाठी नीतिमानाची समज गरजेची आहे. आणि आपण मागच्या वेळी हे पण शिकलो की नीतिमान सत्यनिष्ठा हे परमेश्वराचे स्वभाव आहे. की नीतिमान सत्यनिष्ठा ही देवाची प्रत्येक वेळी योग्य होण्याची योग्यता आहे. प्रत्येक वेळी योग्य होण्याची योग्यता म्हणजेच देव कधी चुका नाही करू शकत. देव कधीच वाईट विचार नाही करू शकत. देव कधीच चुकीचे नाही बोलू शकत. परमेश्वर प्रत्येक वेळी योग्यच आहे. आणि देवाची पण हीच योजना होती कायम की मनुष्य त्यासारखा विचार करो. आपण उत्पत्तीमध्ये वाचले की परमेश्वर बोलला की मनुष्याला आपल्या स्वरूपानुसार बनवू. म्हणजे देवाची ही मनुष्याविषयी ही इच्छा होती की मनुष्य पण आपल्याप्रमाणे विचार करो, की परमेश्वराप्रमाणे बोलो, परमेश्वराप्रमाणे काम करो, की देवाप्रमाणे परिणामाला उत्पन्न करो. ही देवाची योजना होती. आणि देवाने त्या योजनेला कसे पूर्ण केले त्याने येशू ख्रिस्ताला पाठवले. कारण देवाचे जो विचार आहे, जगण्याचे प्रकार आहे तो आपल्याला मिळो. हे खूप उंच स्तर आहे. कुठलाच मनुष्य स्वतः इच्छा करून त्या स्तरावर नाही पोहोचू शकत. आपण डिग्री घेऊन बुद्धिमान लोकांवर राहून या स्तरावर नाही पोहोचू शकत. ह्या स्तराला फक्त आणि फक्त देवाकडूनच मिळते. हे स्तर, ह्या स्वभाव फक्त देवाकडूनच भेटू शकतो. कायम योग्य विचार करण्याचा स्वभाव, योग्य बोलण्याचा स्वभाव, प्रत्येक वेळी योग्य करण्याचा स्वभाव, देवाचे नीतिमान, प्रत्येक वेळी योग्य होण्याची योग्यता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक वेळी योग्य होण्याची योग्यता. पण मनुष्याला हे नाही माहीत तो कायम प्रत्येक वेळी योग्य असू शकतो. हेच कारण आहे तो चिंतेत आहे, तो गरीब आहे, तो आजारी आहे, तो लाचार आहे. त्याला माहीत नाही देवाने त्यासाठी काय केले आहे. आणि कारण त्याला माहीत नाही म्हणून तो त्यासाठी लढाई सुद्धा नाही करायचे त्याचे आहे. कुठलेच भांडणे करत नाही तो. त्याला वाटते आजार नॉर्मल आहे, गरिबी नॉर्मल आहे, चिंता नॉर्मल आहे, हे सर्व नॉर्मल आहे. त्याला माहीतच नाही की देवाने त्यासाठी काय बनवले आहे. विचार करा, आपण जे आता गाणं गात होतो, तू हे जो सांस लेता हूँ प्रभू, हे फक्त अलंकार नाही आहे गाणे. की एक लड़की को देखा तो अच्छा लगा, सुबह की धूप, हे फक्त आपण गात नाही आहे. हे सत्य आहे की प्रत्येक गोष्ट ज्यावर जीवन आहे ते परमेश्वराकडून आहे. काय तुम्हाला माहिती आहे जे हे वातावरण ज्याला वायुमंडल बोलते ते काय आहे? पवित्र आत्मा. लोकांना नाही माहीत. हे वायुमंडल ज्याला ॲटमॉस्फिअर बोललं जातं हे काय? पवित्र आत्मा. लोकांना नाही माहीत. पवित्र आत्मा सामर, पवित्र आत्म्याची उपस्थिती. म्हणजे ते गाणे गातात की तू हे वो सास जो मैं लू. मी बोलतो वाव, ब्युटिफुल. कसं मी आजारी पडू शकतो? कारण जेव्हा मी श्वास घेतो तेव्हा मी परमेश्वराला घेतो. प्रेज द लॉर्ड. मी शेजाराचे जंतू नाही घेत, मी काय घेत आहे? प्रभू. लोकांना माहीतच नाही, कारण त्यांनी कधीच प्रयत्न नाही केले. ते लढतच नाही या गोष्टींना जे त्यांना सांगितले आहे. खोट्याला प्रत्येक वेळी सतत बोलत राहिल्याने त्यांनी खोट्याला सत्य मानले आहे. ते लढत नाही आहेत. मी तलवारने लढण्याच्या विषयी नाही बोलत आहे. सर्वात पहिले आपल्या हृदयाशी लढायचं आहे. तुम्हाला सत्य माहीत आहे का? तुम्हाला सत्य माहीत आहे का? उदाहरणासाठी समजा ही अनुष्का आहे. तुमचं काय नाव? इवॉन. समजा इवॉनची दाढी आहे, त्याला काय त्रास नाही, चिंता आहे का? समजा अनुष्काला जर सकाळी उठून त्याला दाढी दिसली
तर ती लढणार आहे. प्रेज द लॉर्ड. पहिलाच केस दिसल्यावर ती काय करेल? लढेल ना, की मी मुलगी आहे, मला केस कसे आले? नाही लढणार का सोडशील? तशाच प्रकारे लोकांना नाही माहिती, आजारी नाही पडू शकत. स्पेशली ख्रिस्ती, त्यांना आता आज आजारी पडले नॉर्मल आहे, गरीब आहेत नॉर्मल आहे, संकटात आहे नॉर्मल आहे. नॉर्मल नाही, हे आपले जीवन नाही. हे ते जीवन आहे ज्यात परमेश्वराने आपल्याला बोलवले आहे. But people don't know it. So they are not fighting. वो कोई लड़ाई नहीं लड़ रहे. प्रभूनी नाही दिले, आम्ही काय करू? अनुष्का नाही बोलणार की प्रभूने दाढी दिली. तिला माहिती आहे दाढी नसली पाहिजे. त्याच प्रकारे काही लोकांना माहीतच नाही आजारी नाही पडले पाहिजे. जर तुम्ही ख्रिस्ती तर तुम्हाला आजारी पडले नाही पाहिजे, गरीब झाले नाही पाहिजे. ते लोक प्रत्येक गोष्टींना प्रभूची इच्छाच मानतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नीतिमान सनिष्ठा काय बोलताय आपण? देवाची प्रत्येक वेळी योग्य करण्याची योग्यता. देव कधीच चुकीचा असू शकणार नाही, कधीच नाही. तो कधीच चुकीचा नसतो. देवाने हीच योग्यता आपल्याला दिली आहे. आपण मागच्या वेळी शिकलो होतो की सत्यनिष्ठा भेट आहे. नंतर आपण शिकलो ही भेट संपूर्ण जगासाठी आहे. आपण शिकलो की आपण नीतिमान झालो. 2 कोरिंथियस पत्र 5 अध्याय 21 वचन. ज्याच्या ठाई पाप नव्हते त्याला आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, त्याने दुसऱ्या कुणाला पापी नाही ठरवले. त्याने कुणाला पापी ठरवले? येशू ख्रिस्ताला, जो त्याला पाप सुद्धा माहीत नव्हते, ज्याने कधी वाईट विचार केला नाही, ज्याने कधीच वाईट केले नाही. कारण जर तो असा व्यक्ती नसता तर त्याला परमेश्वर नाही दिले असते. देव सांगत आहे की येशू ख्रिस्ताची क्वालिटी काय होती? अज्ञान होता तो पापापासून. येशू ख्रिस्त पूर्णपणे पवित्र होता, त्यामध्ये काहीच चुका नव्हत्या. म्हणजे याने कधीच पाप केलं, त्याला माहीतच नव्हते पाप काय आहे. जोपर्यंत जन्मून पुरुष व नाही मिळाला तोपर्यंत त्यांनी काही चुका नाही केला, काही चुका त्यांनी केला नाही. इनफॅक्ट चुकीचा विचार सुद्धा नाही केला जन्मापासून ते क्रूसपर्यंत. चुकीचा बोलला सुद्धा नाही, चुकीचा केलं सुद्धा नाही. ही येशू ख्रिस्ताची क्वालिटी होती. तर तुम्हाला माहीत असले पाहिजे तुम्हाला त्या क्वालिटीचे बनवण्यासाठी परमेश्वराने काय केले. त्याच्या ठाई पाप नव्हते, ज्याने कधीच वाईट बोलला नाही, वाईट केले नाही. त्याच्या ठाई पाप नव्हते त्यालाच, दुसऱ्याला येशू बलिदान नाही केलं परमेश्वराने. की पाप नव्हते त्याला आमच्यासाठी देवाने पाप केले, त्यालाच आमच्यासाठी देवाने पाप केले. म्हणजेच आपल्या वाचून त्यांनी काय दिले? चांगली गोष्ट. त्यासाठी पाप नव्हते त्याला आमच्यासाठी देवाने पाप केले, ह्यासाठी की त्याच्यामध्ये आम्ही देवाचे नीतिमत्व व्हावे. सत्यनिष्ठा बनलो आम्ही. मागच्या वेळी आम्ही बोललो होतो आपण काय बनलो आहे? सत्यनिष्ठा बनलो आहे. जेव्हा तो बनला आहे तर येशू ख्रिस्त येऊन गेला की येणं बाकी आहे? येऊन गेला आहे. तर आपण सत्यनिष्ठीमान झालो की बनणार आहे? जे आपण मागच्या वेळी बोललो होतो की आपण काय झालो आहे? नीतिमान झालो आहेत. म्हणजेच आता तुमच्या आतमध्ये प्रत्येक वेळी योग्य करण्याची योग्यता आहे, प्रत्येक वेळी योग्य होण्याची योग्यता आहे. म्हणजेच आजारी कधी नाही होऊ शकत. गरिबी, तुम्हाला माहित आहे गरिबी तुमची श्रीमंती ही तुमच्या दैवितेचे प्रमाण आहे. जर कोणी गरीब आहे तो सांगत आहे मी दैवीय नाही आहे, कारण दैवीयतेमध्ये तुम्ही गरीब नाही होऊ शकत. जे मी सांगत आहे नीट ऐका. गरिबी ही परमेश्वराकडून नाही, तुमची श्रीमंती ही दैवीयतेचं प्रूफ आहे. प्रूफ लोकांना नाही माहीत. ते बोलतात मी आत्मिक आहे पण गरीब आहे. म्हणजे हे कुठलं? पास्टर मी खूप आत्मिक आहे, गरीब आहे, नाही होऊ शकत. आत्मिक लोकांकडे पैसा असतो. प्रेज द लॉर्ड. मी तर बोलतो जे ढोंगी आत्मिक असतात त्यांच्याकडे पण असतो. माहिती आहे ना, आत्मिकतामध्ये गरिबी असंभव आहे. मग जो कोणी गरीब आहे त्याच्याकडे पैसा नाही तर तो आत्मिक नाही आहे. इनफॅक्ट तो आत्मिकताविषयी जाणत नाही, त्याचा अभ्यास नाही करत, तो जगत सुद्धा नाही आत्मिकतामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहेत का? लोकांना माहीत नाही की परमेश्वराने त्यांना काय बनवलं आहे. ते परमेश्वरापासून लांब पळतात.
ते बोलतात अरे सोडा ना, पाप करून मरणार, नरकात जाण, कोण देवासारखं जगणार. त्यांना देवासारखे जगणे मुश्किल वाटते. प्रेज द लॉर्ड. म्हणून लोक परमेश्वरापासून लांब पळतात. मोशे लोकांना सतत सांगत असे, देवाने हे बोलले, देवाने ते बोलले. लोक बोलत असे, आम्हाला सुद्धा बोलायचं आहे. परमेश्वर बोला ओके. परमेश्वर आला तिथे, एक लाईन सुद्धा बोलली नाही. ते सर्व लोक बोलले, तुझा देव तुझ्याकडेच ठेव बाबा. तर लोक देवापासून लांब पळतात. त्यांना वाटते देवासारखे जगणे खूप कठीण आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकताय का? त्यांना वाटते देवासारखे जगणे खूप कठीण आहे, म्हणून ते जण नाही जगायचं त्याप्रमाणे. जर ते चुकीचा विचार करत आहेत ते पास्टरशी नाही बोलणार. त्यांना वाटेल की पास्टर बोलते हे चुकीचं आहे, म्हणून त्यांना वाटत करत राहावं चुकी पास्टरांना सांगता. किती जणांना माझे बोलणे समजते ना? का? कारण त्यांच्याकडे नीतिमानाची समज नाही. Praise the Lord. क्या नहीं है? जेव्हा तुमच्यामध्ये नीतिमानाची सत्यनिष्ठेची समज येते तेव्हा तुम्ही परमेश्वरासमोर बिना ग्लानीचे बिना तिरस्काराच्या भावनाने सीधा उभे राहू शकता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही परमेश्वरापासून घाबरत नाही. हे वेगळी भीती बोलतोय मी, ते नाही की घाबरत नाही. पण तुम्ही परमेश्वरासमोर जाऊ शकता. तुम्हाला माहित आहे तुम्ही जाऊ शकता. तुम्ही परमेश्वराप्रमाणे जगू शकता. तुम्हाला तुमचे पाप आठवण येत नाही. तुम्हाला तुमचं सत्यनिष्ठ आठवण येते, नीतिमान आठवण येते. तुम्हाला तुमचे पाप आठवण येत नाही. तुम्हाला हे आठवण येतो मी सत्यनिष्ठ आहे, मी देवाप्रमाणे विचार करू शकतो, मी देवाप्रमाणे बोलू शकतो, मी देवाप्रमाणे जगू शकतो आणि मी हे करून दाखवेल. तुम्ही पळत नाही आम्ही तर मनुष्यप्रमाणे जगले तर चांगले आहे. नाही. तुम्हाला समजते की मी उंच जीवन जगण्यासाठी आलो आहे आणि मी हे उंच जीवन जगेल, सत्यनिष्ठाचे जीवन. चला अजून एक वचन वाचू. 2 तिमोथेला पत्र 2 अध्याय 3 वचन. और इजी इंग्लिश में भी और बीबीई में भी है ना. लिहिलं आहे, ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नाथाने आपल्याला दुःखाचा सहभागी बनून राहा. तुम्ही बोलाल पास्टर तुम्ही तर बोला दुःख नाही, इथं तर दुःख लिहिले आहे. ट्रान्सलेशनची परेशानी आहे, भाषेची सीमा आहे. काय आहे? दुसरं ट्रान्सलेशन मी दाखवतो. इझी इंग्लिशमध्ये लिहिले आहे. तो सांगत आहे बी पेशंट अँड ब्रेव थ्रू दी ट्रबल्स दॅट वी ख्रिश्चन्स हॅव. धैर्यवान बना. तो सांगत आहे ख्रिस्ती लोकांना परेशानी होतात, त्रास होतो, जसं त्यांचे मजाक उडवले जाते. 900 बिल्ली खा के अभी हज को चली. तर त्या त्रासाबद्दल तो सांगत आहे. ये वो बातें कर रहा है कि हम मसीहों को जो परेशानियां होती, जेव्हा आपण बोलतो मी आजारी नाही पडू शकत, तर ते बोलतात पागल झालाय का, सर्व जग पागल आहे का, इतके आजार आहे जगात, तुम्हीच लोक बोलताय तुम्ही आजारी नाही. तो काय सांगायचा प्रयत्न करत आहे? तो सांगत आहे कठोर बना, कठोर. जसा एक सैनिक आहे कठोर. त्या गोष्टी जे लोकांसाठी कठीण आहे सैनिकसाठी सोपे आहे. पब्लिकला चार माळा चढा सांगा, ते सैनिक काय करू शकतो? डोंगर चढू शकतो पूर्ण. तर तो काय बोलत आहे? दुःख उचलण्याविषयी बोलताय नाही. त्याचा अर्थ आहे कठोर बन. एका सैनिकाप्रमाणे कठोर बन. लिखा है बी रेडी टू बीबीई में बी रेडी टू डू विदाउट द कंफर्ट्स ऑफ लाइफ. तो सांगत आहे जीवनाचे जे सुख शांती त्याच्या विना राहण्याचा प्रयत्न कर. नाही, जर मी चर्चला आलो तर माझे सर्व मित्र वाईट मानतील, पास्टर मी काय करू? हेच तर ते बोलत आहे. हेच तर आहे ख्रिस्ती लोकांचा त्रास. तुम्ही जर ख्रिस्ती होल तर मजाक उडवतील, चेष्टा करतील, तुमचे घरचे तुमच्या ऑफिसमध्ये तुमची चेष्टा करतील. हाच त्रास आहे जे ख्रिस्ती लोकांना सहन करावा लागतो. की काय तुम्ही दारू वगैरे पीत नाही, शिव्या वगैरे देत नाही, तुमचे असे मित्र कसं बनवू मी तुमचा? जेव्हा मित्र भेटतात त्यांचा अर्थच काय आहे? खंबा तर निघायलाच पाहिजे तरच बनतं दोस्ती. खंबा नाही निघाला तर सगळे दोस्त गेले. हेच तर सांगत आहे ते कठोरपणा. हा काय वाटत आहे? सोपा रस्ता वाटत आहे, त्यामध्ये जाऊ नको. प्रेज द लॉर्ड. कठोर हो जा. क्या हो जा? हे सांगत आहे की परमेश्वराप्रमाणे जगा. जग तुम्हाला सांगेल कठोर बना. जग तुम्हाला सांगेल तू नाही जगू शकत, आम्ही काय ओळखत नाही का तुला? नाही ओळखत. कारण पहिला जसा मी होतो तसं नाही. पहिला मी पापी होतो, आता मी काय आहे? सत्यनिष्ठ नीतिमान आहे. प्रेज द लॉर्ड. आता माझ्यामध्ये वेगळी योग्यता.
Praise the Lord. मी तुम्हाला कुठे घेऊन जात आहे? चला, इब्री लोकास पत्र 2 अध्याय 1 वचन. त्यासाठी ज्या सत्याविषयी आपण ऐकले आहे त्याचकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. तो कुणाविषयी बोलत आहे? जगाविषयी नाही, तो बोलत आहे आपण जे ऐकले आहे. कुठल्या गोष्टी जे आता तुम्ही ऐकत आहे त्याकडे अजून काळजीपूर्वक लक्ष द्या, अजून लक्ष द्या. कारण त्याच प्रकारचे जीवन आपण जगू. जग तुम्हाला नाही सांगणार की तुम्ही देवाप्रमाणे काम करू शकता. तुमच्या पुस्तकात नाही लिहिलं की तुम्ही देवाप्रमाणे काम करू शकता. पिक्चर नाही बनवते लोक ज्यामध्ये सांगितलं आहे की देवाप्रमाणे काम करा. इनफॅक्ट तुमच्या आईने सुद्धा कधी बोलले नाही की देवाप्रमाणे काम कर. आई सुद्धा काय बोलते? जगात राहता, जगाप्रमाणे विचार करा. मम्मीने सुद्धा सांगितले नाही मुला परमेश्वरप्रमाणे विचार कर, मुली परमेश्वरप्रमाणे विचार कर. त्यांची काही चुका नाही या गोष्टी, त्यांना कुणीच नाही शिकवलं या गोष्टी. तर या गोष्टी तुम्हाला तुमच्या खानदानामध्ये नाही ऐकू भेटणार, कुटुंबात नाही ऐकू भेटणार. वचन सांगते त्यासाठी ज्या सत्याविषयी आपण ऐकले त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतः बसून मनन करा या गोष्टींविषयी. कारण आपण या गोष्टी ऐकल्या आहेत आणि ह्या गोष्टी काय आहेत? उंच आहेत. हे उंच बोलणे आहे, जे बोलणे आपण ऐकले आहे. तुम्ही ऐकले असेल अशा गोष्टी ज्या तुम्ही काय उंच बोलण्याचा प्रयत्न करतात. लोक बोलतात हे आपल्या गोष्ट आपल्याकडेच ठेव, आम्हाला नाही पचत. तर तो काय सांगत आहे? आम्हाला माहिती आहे आमच्याकडे चांगल्या गोष्टी आहेत. जेव्हा तुमच्याकडे जास्त पैसे असतात तेव्हा तुम्ही जास्त लक्ष देता. मी बरोबर आहे ना? तर हेच ते सांगत आहे, जे सत्य तुम्ही ऐकलं त्याचकडे अजून काळजीपूर्वक लक्ष द्या. ह्याच्यावर अजून मनन करा. कारण मनन काय करते? ते तुमच्या आत्म्यामध्ये अजून खोलवर घेऊन जाते. का सांगत आहे त्या गोष्टी करणार? यासाठी की आपण त्यातून निष्ठून जाऊ नये. आपण त्यातून निष्ठून जाऊ नये जेव्हा तुम्ही मनन नाही करणार. आजच्या संदेशचा टायटल आहे, विषय आहे सत्यनिष्ठाचा नीतिमानाचा अभ्यास करा. प्रेज द लॉर्ड. काय आहे टायटल? नीतिमानाचा अभ्यास करा. तुम्हाला माहिती आहे चिमणी उडू शकते तरी सुद्धा तिला उडण्याचा अभ्यास करायचा आहे. समजा तुम्ही चिमणी विकत घ्या, 2 वर्ष त्याला पिंजऱ्यात ठेवा आणि नंतर 2 वर्षांतर सोडा, ती उडू नाही शकणार. का? कारण जे तुमच्याकडे आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कारण तुम्ही त्याचा वापर करू शकाल, नंतरच तुम्ही त्याचा वापर करू शकाल. मी आणि तुम्ही सत्यनिष्ठ आहे हे एवढेच पुरेसे नाही, पण आता आपल्याला ह्या नीतिमानाचा अभ्यास करायचा आहे. नीतिमानाचा अभ्यास खूप गरजेचा आहे. मग लोक अनुभव सांगतात, पास्टर जर मी सत्यनिष्ठ आहे तर मी खोटे का बोललो? कारण तुम्ही सत्यनिष्ठाचा नीतिमानाचा अभ्यास केला नाही. तर चिमणी नाही बोलू शकत मी चिमणी आहे पण मी उडू शकत नाही, कारण तू उडण्याचा अभ्यास नाही केला. जर तुम्ही सत्यनिष्ठ आहात तर चुका झाल्या तर सैतान तुम्हाला सांगेल बघ तू सत्यनिष्ठ आहे, तू सत्यनिष्ठ नाही, तू चुका केल्यास. तर अंतर काय आहे तिकडे? एक मनुष्य सत्यनिष्ठाचा अभ्यास करत आहे आणि एक मनुष्य सत्यनिष्ठाचा अभ्यास नाही करत आहे. काही लोक सत्यनिष्ठाचा अभ्यास नाही करत. प्रेज द लॉर्ड. वचन खोलू आपण 1 योहान 2 अध्याय याचे 28वें वचन. इसमें हम हिंदी खोलने वाले हैं और ISV खोलने वाले हैं. बोला सत्यनिष्ठाचा अभ्यास, नीतिमानाचा अभ्यास. म्हणून आता प्रिय मुलांनो ख्रिस्तामध्ये राहा. कुणामध्ये राहा? परमेश्वरामध्ये, येशू ख्रिस्तामध्ये. म्हणून आता प्रिय मुलांनो ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की जेव्हा ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा आमचा दृढ विश्वास मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याचद्वारे लज्जित केले जाणार नाही. की लज्जित होऊ नये, त्याच्याप्रमाणे जगू शकेल आपण. पुढचे वचन. जर तुम्हाला माहीत आहे ख्रिस्त नीतिमान आहे तर जे लोक चांगले काम करतात ते देवाचे पुत्र आहेत हे देखील तुम्हाला कळेल. तुम्हाला आता हे हिंदी मध्ये नाही समजणार पण इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये आपण बघू काय लिहिलं आहे. पर चलिए ISV में पढ़ते हैं. Since you know that he is righteous. जर तुम्हाला माहीत आहे ख्रिस्त नीतिमान आहे, पण जे लोक नीतिमानचा अभ्यास करतात, इथे इंग्लिश मध्ये लिहिलं आहे प्रॅक्टिस रायचियसनेस, has been fathered by God. नीतिमान तर झालो आपण, पण वचन काय सांगत आहे? That everyone who practices righteousness. जे नीतिमानाचा अभ्यास करत आहेत, तो काय सांगत आहे? नीतिमानाचा अभ्यास करा तर तुम्ही दुसऱ्याला सांगू शकतात की तुम्ही देवाचे पुत्र आहात. ते प्रत्येक जण
fathered by God. Everyone who practices righteousness. तो सांगत आहे प्रत्येक ख्रिस्तीला सत्यनिष्ठ नीतिमानाचा अभ्यास करायचा आहे. जर तुमच्याकडे कुठला वाईट विचार येत असेल तर तुम्ही बोलता नाही, हा विचार माझा नाही असू शकत, हा विचार परमेश्वराचा नाही असू शकत, मी याला अस्वीकार करतो, मी वाईट नाही विचार करू शकत, मी चुकीचं नाही बोलू शकत, मी चुकीचे काम नाही करू शकत नाही. तुम्ही काय करत आहात या गोष्टी करून? नीतिमानाचा अभ्यास. तर नीतिमान होणे पुरेसे नाही. तो काय सांगत आहे? नीतिमानाचा काय करा? अभ्यास करा. का? कारण तुम्ही काय आहे? पूर्वीपासून काय आहात? नीतिमान आहात. तर ह्याला लाईटली घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. ऐकताय का? चला. Hello. कैलास करास पत्र 3 अध्याय 8 ते 9 वचन लिहिले आहे. पण आता तुम्ही या सर्व गोष्टी बोला. तुम्ही तो संपूर्ण जगाला नाही सांगत आहे. तो कुणाला बोलत आहे? मला आणि तुम्हाला. जाऊन वाचा. चर्चला बोलत आहे तो कलसेकरांच्या. तो सांगत आहे इकडे. पण आता तुम्ही या सर्व गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत. राग, क्रोध, दुष्टता, निंदा आणि तुमच्या मुखातील लज्जास्पद बोलणे या सर्व गोष्टी दूर केल्या पाहिजेत. तुम्ही बोला अच्छा पास्टर तोंडाने नाही बोला, मला लिहून देऊ शकतो का? फालतू बोलू नका. माहिती आहे ना काही लोक जास्तच बुद्धिमान आहेत. Praise the Lord. काही लोक फक्त उलटाच विचार करतात, उलटेच प्रश्न विचारतात. पास्टरने सांगितलं वाईट बोलू नका, मग लिहून देऊ शकतो ना, म्हणजे टाईप करून देऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही. पण आता तुम्ही सर्व गोष्टी बाजूला केल्या पाहिजे. अर्थात राग, क्रोध, दुष्ट, निंदा, तुमच्या मुखात लज्जास्पद बोलणे. तो काय सांगत आहे? अभ्यास करा या गोष्टींचा. तो सांगत आहे सोडून टाका. इंग्लिश मध्ये लिहिलं आहे. But now you also put off all these. Put off. म्हणजे तो काय सांगत आहे? तुम्ही शर्ट घातलाय, तो घाण झाला, तुम्ही काय केलं? त्या शर्टाला काढून टाकले. कारण तुम्हाला माहित आहे साफ कपडे घालणे गरजेचे आहे. So put off. कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही नीतिमान आहेत. या गोष्टी तुम्हाला काय करतात? घाण बनवतात. तुम्ही सत्यनिष्ठ आहे, तुम्ही पवित्र आहात, तुम्ही निष्कलंक आहे, निर्दोष आहात, तुम्ही शुद्ध आहात आणि साफ आहात. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला घाण बनवतात. बायबल सांगते सत्यनिष्ठ कपडे, सत्यनिष्ठ गाव, ह्या त्या गोष्टी बोलत आहे बायबलमध्ये. ह्या गोष्टी तुम्ही करता त्याने तुम्ही काय होता? घाण. आणि तो काय सांगत आहे? गोष्टींना काढून फेकून टाका. तुम्ही असे जीवन नाही जगू शकत. हे तुम्हाला सूट नाही करत. प्रेज द लॉर्ड. अर्थात राग, क्रोध, दुष्टता, निंदा आणि तुमच्या मुखात लज्जास्पद बोलणे हे काढून फेकून टाका. सत्यनिष्ठाचा काय करा? अभ्यास करा. नको बोलू जोपर्यंत मनुष्य आहे क्रोध करणार नाही. आता तुम्ही मनुष्य नाही, पण या गोष्टीचा आपण अभ्यास नाही केला आहे ना. चलिए अगला वचन. एकमेकांची लबाडी करून कारण तुम्ही जुना मनुष्य त्याच्या कृतीसह काढून टाकलाय. काय केलं आहे? काढून टाकला आहे. ठीक आहे ना. हिंदीमध्ये समजलं नाही जे मी तुम्हाला सांगितलं. काढून टाका. पुट ऑफ. त्याने इथे पण तो वापर केला आहे 2दा. पुट ऑफ, काढून टाकणे. 8 मध्ये सुद्धा पुट ऑफ होते आणि 9 मध्ये पण इंग्लिश मध्ये पुट ऑफ आहे. दोन्ही पुट ऑफ साठी जे शब्द आहे तो वेगवेगळा आहे. कदाचित त्याने जास्त अभ्यास नाही केला. तो वहां पे दोनों वर्ड अलग अलग हैं. 8 मध्ये आहे एपोथिथेमी, जो ग्रीक वर्ड आहे पुट ऑफ साठी. एपोथिथेमी. 9 मध्ये जे वर्ड आहे एपोक्रोमाय. एपेक्डुओमाय. दोघांमध्ये थोडं अंतर आहे. जे पहिलं वाला आपण वाचलं, जो पहिला आहे पुट ऑफ एपोथिथेमी, त्याचा अर्थ आहे उतरून टाका. हे कुठे ट्रान्सलेशन झाले पाहिजे होते? 8व्या मध्ये, की ह्याला उतरून टाका. तुम्ही शर्टाला काय काढायचं? शर्ट घाण झालं, तुम्ही उतरून टाकता. दुसऱ्यामध्ये 9व्या मध्ये वर्ड आहे एपेक्थोमाय. त्याचा अर्थ आहे डिसइन्व्हेस्ट. जसं समजा तुमच्याकडे शेअर आहेत आणि कंपनी दुबट होती, तर तुम्ही विचार कराल नाही बाबा मी आपले शेअर हातून काढून टाकणार, मी या कंपनीमध्ये अजून पैसे निवेश नाही करू शकत, मी स्वतःला काय करत आहे? या कंपनीमधून काढून टाकत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जे शब्द वापरले एकमेकांची लबाडी करू नका, म्हणजे तुम्ही स्वतःला काय केलं आहे? त्यामधून काढून टाकले आहे. जे लोक या काम करतात असे, तर तुम्ही त्यांना सांगता नाही बाबा मी आपल्यामध्ये यामध्ये निवेश नाही करू शकत, मी खोटे बोलण्याचा, लबाडी करण्याचा निवेश नाही करू शकत, मी घृणाचा, निंदाचा निवेश नाही करू शकत. आता या गोष्टींमध्ये मी निवेश नाही करू शकत. मी कोण आहे? सत्यनिष्ठ आहे. आता प्रेज द लॉर्ड. काय आहे मी? नीतिमान.
आता मी या कामामध्ये निवेश नाही करू शकत, ते मला सूट नाही करत. मी वाईट गोष्टी बघू नाही शकत, वाईट गोष्टी वाचू नाही शकत, वाईट लोकांबरोबर मी फिरू नाही शकत. आता मी स्वतःला काय करत आहे, या गोष्टींमधून डिसइन्व्हेस्ट करत आहे. काय करत आहे, मी स्वतःला या गोष्टीतून काढत आहे. प्रेज द लॉर्ड. नीतिमानाचा अभ्यास. जगाने आपल्याला हे नाही शिकवले, पण बायबल शिकवते. पप्पांनी काय शिकवले, बाहेर जाऊन बोल पप्पा इथे नाही आहेत. पण बायबल आपल्याला काय सांगते, एक दुसऱ्यांपासून लबाडी करू नका, न करू. आपण सत्यनिष्ठ आहे, नीतिमान आहे, याचा काय करा, अभ्यास. हे आपल्या आप नाही होणार, यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. शेजाऱ्याला बोला अभ्यास करा, बोला अभ्यास करावा लागेल. काय करावा लागेल, अभ्यास. तुम्ही चालू शकता, पण तुम्ही जर 3 वर्ष चालणार नाही तर पाय काय होतील, खराब. ह्या गोष्टी तुमच्या आतमध्ये आहेत, पण तुम्हाला ह्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. 8व्यामध्ये परत जाऊ आपण. पण आता तुम्ही सर्व गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत. राग, क्रोध, दृष्टा, निंदा आणि तुमच्या मुखातील लज्जास्पद बोलणे, या सर्व गोष्टी तुमच्यापासून दूर गेल्या पाहिजे. तो सांगत आहे, तू आता नीतिमान आहे भावा, सोडून टाक या गोष्टी. शेजाऱ्याला बोला सोडून टाका, सोडून टाका. काही लोक आता स्वतः नाही सोडणार, आता तर हे सुटत नाही आहे. काही सुटत नाही, त्याला सोडावं लागतं. चांगला आहे ना, मला हिंदी चांगली येते. तिथं तुम्हाला पकडायचं तिथं मी तुम्हाला पकडू शकतो. लोक अरे पाच तर सुटतच नाही माझ्याकडून. सुटत काही नाही, सोडावे लागते. शेजाऱ्याला बोला सोडावं लागतं, सुटत तर काही नाही. समजलं का? देव आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे का? अभ्यास करावा लागतो. हालेलुया, हालेलुया. है क्या? आणि तो का सांगत आहे, करू नका. ओ का सांगत आहे, त्याला माहित आहे. ओ लॉर्ड, त्याला माहित आहे जर तुम्ही या गोष्टींचा अभ्यास कराल तर कुठले जीवन तुम्ही जगाल. आणि देवाची अशी इच्छा आहे की आपण ते जीवन जगू. तर अजून एक वचन वाचू. James chapter 1 verse 19. याकूब 1 अध्याय 19 वचन. माझ्या प्रिय बंधूनो, बोला माझ्या प्रिय बंधूनो. कुणाविषयी बोलताय? ख्रिस्ती विषयान. लोक बोलतात आम्हाला काय माहित कोणाशी बोलताय. बघा तिकडं, माझ्या बंधूंनो, प्रिय बंधूंनो. कुणाला बोलत आहे? ख्रिस्तियांना, मला आणि तुम्हाला. तो सांगत आहे, माझ्या प्रिय बंधूने लक्षात ठेवा, प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यास सावकाश असावा आणि रागवण्यात मंद असावा. ऐकण्यासाठी तत्पर काय असो, पण जग उलटे आहे. जेव्हा काही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो बोलतात तुमचं ज्ञान तुमच्याकडेच ठेवा. ऐकण्याचं त्यांच्यात काही मन नाही, ज्ञानासाठी त्यांच्यात काही मन नाही. ज्ञानापासून ते लांब पळतात. Praise the Lord. तो काय सांगत आहे, हे माझ्या प्रिय बंधू, प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा. कशात? ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यास सावकाश असावा. बोलण्यास सावकाश असावा. लोक बोलत ना त्याचं जीभ कात्रीप्रमाणे चालत. हे म्हण चुकीचे आहे. ही म्हण चुकीची आहे. मी साध्य करू शकतो, कारण 2 बार नापो 1 बार काटो. शिंपीचा रूल काय असतो दर्जीचा? कोण आहे ते दर्जी? कपडे शिवलेत कधी? काय रूल आहे? 2दा नापा 1दा कापा. जर जीभ कात्रीप्रमाणे चालते 2दा तर विचार केला असतात. ही तर म्हण चुकीची आहे. 2 बार नापो और 1 बार काट. मैंने कहा जीव जवान कैची की तरह चलती थी तो कम से कम 2 बार सोचता है, ये तो सोचता ही नहीं, तो कहावत ही गलत है. प्रेज द लॉर्ड. समजलं ना? तर बुद्धिमान लोकांनी जर म्हण बनवले तर ते म्हण पण योग्य नाही. जाऊ दे, परत येऊ आपण आपल्या ह्याच्यावर. तर त्यांनी काय बोलले आहे, म्हणजे बोलण्यात सावकाश असावे, धीर असावा बोलण्यामध्ये, विचार करून बोला. ते बोलत नाही मला जे मनात येतं ते मी बोलून टाकतो. बोला बोला, ज्याचं म्हणतील तुम्हाला एक दिवस मारून जाईल. मग बोला प्रभू मी तर, तू तर बोलला असं दृष्टांपासून वाचून राहा. प्रभू बोले मी हे पण तर सांगितलेलं, बोलण्यात सावकाश राहा, बुद्धिमान राहा. आणि क्रोधमध्ये मंद व्हा. काय व्हा? मंद. हे काय आहे? रागात मंद व्हा. ही काय भाजी आहे? रागात मंद व्हा. कुणी विचारलं किती मंद पास्टर?
इतके मंद की ट्रेन सुटेल. इतके मंद की ट्रेन सुटेल. इतके मंद व्हा की राग यायला पाहिजे पण राग येत नाही. प्रेज द लॉर्ड. बोला ऐकण्यासाठी तत्पर, बोलण्यास सावकाश, क्रोधमध्ये मंद. प्रभू करेल की आपल्याला करायचं आहे अभ्यास. परत तो काय सांगत आहे आणि कुणाला तो बोलत आहे? प्रिय बंधू. तो सांगत आहे जीवन कसे जगायचं आहे. प्रत्येक मनुष्य ऐकण्यासाठी तत्पर. जेव्हा बुद्धीची गोष्टी चालल्या तुम्ही तत्पर आहात, तुम्हाला ऐकायचं आहे. जेव्हा बुद्धी बोलताय तुम्ही चूप आहेत. क्रोधमध्ये काय? किती मंद ट्रेन सुटेल. प्रेज द लॉर्ड. मी बोलले ना बुद्धिमान लोक असतात. मी बोललो ना बुद्धिमान लोक असतात. जेव्हा त्यांना बोललं तोंडातून शिव्या नाही द्यायचं, ते बोलतात लिहून देऊ शकतो का? ते वडा 5 करोडमध्ये किती द्यायचं आहे? मी पण बुद्धिमान आहे. ट्रेन सुटेपर्यंत. पुढचे वचन. ओ या कारण मनुष्याच्या रागामुळे देव ज्या नीतिमत्वाची अपेक्षा करतो ते निर्माण होत नाही. मनुष्याचा क्रोध देवाच्या नीतिमानाला नाही दाखवू शकत. तुम्ही एक मनुष्य आहे, जर सतत रागात असता तर तुम्ही देवाच्या नीतिमानाला नाही दाखवू शकत. प्रेज द लॉर्ड. क्रोधमध्ये मंद. मनुष्याचा क्रोध नीतिमत्वाची अपेक्षा करतो ते निर्माण होत नाही. तिथे एक शब्द वापरलाय क्रोध, पण त्यामध्ये बाकी सर्व गोष्टी आहेत ज्या आपण कलसेकरासमध्ये वाचल्या आहेत. कारण तुम्ही क्रोध कराल तेव्हा देवाच्या नीतिमानाला नाही जगू शकत. तुम्ही त्याच्या सत्यानुसार तुम्ही नाही दाखवू शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योग्य नाही विचार करू शकत. तुम्ही योग्य बोलू नाही शकत, योग्य करू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. जेव्हा त्या गोष्टी तुम्ही कराल, कुठल्या गोष्टी? लबाडी, क्रोध, निंदा, लज्जास्पद बोलणे, या सर्व गोष्टी कराल तेव्हा हे जीवन नाही जगू शकत तुम्ही. तर तो काय सांगत आहे? अभ्यास करा. काय करा? शेजाऱ्याला बोला अभ्यास करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला 4 गोष्टी दाखवतो जे बघून तुम्हाला खूप चांगले वाटेल. तुम्ही बोलाल नाही पास्टर मी करणार आहे. जे मी दाखवणार आहे. खूप सारे प्रार्थना आहे जे तुम्हाला करावी नाही लागणार. शेजाऱ्याला बोला अभ्यास करा. कराल? नाही करणार तर माझं काही नुकसान नाही. जे मी दाखवणार आहे ते खूप चांगलं आहे. पहिलं यशाया 32:17. आणि नीतिमानाचे फळ शांती आणि त्याचा परिणाम सर्वदाचं चैन आणि निश्चित राहणे असेल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला शांतीसाठी प्रार्थना करावी लागणार नाही. खूप सारे लोक बोलतात माझ्या घरात शांती नाही. सत्यनिष्ठाचा नीतिमानाचा अभ्यास करा. त्याचे फळ काय आहे? शांती. तर शांती प्रार्थना करून शांती नाहीत. काय करा? नीतिमानाचा अभ्यास. विचार करून बघा. नवरा पण सत्यनिष्ठाचा नीतिमानाचा अभ्यास करत आहे, बायको पण नीतिमानाचा अभ्यास करत आहे, मुलं सुद्धा नीतिमानाचा अभ्यास करत आहे. मी बोलतो शांती कशी नसणार? भांडणं तर ह्याच गोष्टीविषयी ना की बायको माझं नाही ऐकत, नवरा नाही माझा ऐकत, मुलं नाही माझा ऐकत. अभ्यास करा. का? कारण खूप सारे लोक जे नीतिमानाचा अभ्यास नाही करत. नीतिमानाचे फळ काय आहे? शांती. आणि त्याचे परिणाम सदाचे चैन. बोलतात लोक पास्टर सदाचं चैन कधी भेटल? जेव्हा नीतिमानाचा अभ्यास कराल. कधी आम्ही स्थिर माहित नाही पास्टर कधी शांतीत आम्ही राहू. जेव्हा सत्यनिष्ठाचा नीतिमानाचा अभ्यास कराल तेव्हा. नाही कराल तर त्रासात असाल. काही लोकांचे जीवन कसे मी दाखवतो तुम्हाला. नीतिवचन 28:1. उनकी ये जिंदगी है बेचारों. वाईट लोकांना सगळ्यांचीच भीती वाटते. कोणी त्यांचा पाठला करत नसेल तरी ते दूर पळतात. काय लिहिलंय? वाईट लोक काय करतात? दूर पडतात. नजर ना लागो, नजर ना लागो. मांजराने रस्ता ओलांडला, नजर ना लागो. सतत भीती असते त्यांच्या मनात. कोणीतरी काळा जादू केला. हे दुष्ट लोक आहेत. कोणीच पाठलाग नाही करत. त्यांच्याकडे काही शांती नाही आहे. अशांतीचे जीवन. त्यांना काय वाटते कोण दुसरं त्यांच्यावर नजर ठेवून आहे. प्रेज द लॉर्ड. दुष्ट लोक जेव्हा कोणी पाठलाग करत नाही तरी पळत असतात. पण चांगला माणूस नीतिमान सिंहासारखा शूर असो. प्रेज द लॉर्ड.
नीतिमानाचा अभ्यास कराल, निडर राहाल. Praise the Lord. दृष्ट लोक जग कोणच पाठलाग नाही करत तरी पळतात. आणि कशी आहे, जेवली का, ह्यासाठी नाही विचारायचं की जेवली का, ह्यासाठी बघायचं की शेजारा बसली का नाही. यांच्या जीवनात काय आहे, शक सर्व काही. प्रेज द लॉर्ड. बेकारच्या जीवनापासून तुम्ही वाचून राहाल. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्रे 12 अध्याय 28 वचन. जर तुम्ही योग्य रीतीने जगला तर तुम्हाला खरे जीवन मिळेल. सदैव जगण्याचा तोच मार्ग आहे. हालेलुया. आणि त्याच्या रस्त्यात मृत्यूचं नावही नाही. काय जीवन आहे. मृत्यु का पता भी. काहीच खराब होत नाही. काय लोकांचं आहे, चुन्नूचं तब्येत बिघडली तर मुन्नूचं झाली, नंतर सीताची पण बिघडली मग गीताची पण झाली. ह्या चारांचं झालं तर चुन्नूच्या पापाला झाला, चुन्नूच्या पापाला झालं तर चुन्नूच्या मम्मीला पण आजारी पडली. ती बोलतो काय आहे. बघताय तुम्ही, जर तुम्ही नीतिमानाचा अभ्यास कराल तर हे तुमचे जीवन नसणार. नीतिमानाच्या मार्गामध्ये काय आहे, जीवन. बोला जीवन. क्या है, जीवन. आणि त्यामध्ये मृत्यू नाही. तुमच्यावर आहे तुम्हाला कुठलं जीवन जगायचं आहे. बायबल सांगते की नीतिमानच्या मार्गात चालाल तर तुम्हाला काय भेटेल, जीवन भेटेल. प्रत्येक गोष्ट काय करत आहे, पुढे वाढत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक जागी काय आहे, शांती. बोला सन्मानाच्या मार्गामध्ये जीवन भेटते. नीतिमानाच्या मार्गामध्ये जीवन आहे. बोला. आणि मृत्यूचं काहीच नाही तिथे. प्रेज द लॉर्ड. चांगले जीवन आहे हे स्वतःहून नाही येणार. काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. लास्ट यशाया 54 अध्याय 14 ते 15 वचन. चांगुलपणाच्या पार तुझी उभारणी होईल. नीतिमानाच्या पार तुझी उभारणी होईल. म्हणून कौर्य आणि भय यांच्यापासून तू सुरक्षित असशील. तुला कशाची भीती बाळगण्याचे कारण पडणार नाही. कशापासून तुला इजा होणार नाही. प्रेज लॉर्ड. ब्युटिफुल लाईफ. सुंदर जीवन नाही, चांगले जीवन. अंधारापासून भीती नाही वाटणार. भयापासून सुरक्षित असणार. कशाची भीती बाळगण्याचे कारण पडणार नाही. पुढचे वचन. माझे कोणतेही सैन्य तुझ्या विरोधात लढणार नाही. आणि समजा कोणी तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर तू त्याचा पराभव करशील. हालेलुया. कुणाविषयी बोलत आहे, सत्यनिष्ठ विषय. कुणाविषयी बोलत आहे, सत्यनिष्ठ, नीतिमान. जर तुम्ही या गोष्टीचा अभ्यास कराल तेव्हा एक परमेश्वराचे गौरव तुमच्यामध्ये दिसून येईल. जर तुम्ही या गोष्टींचा अभ्यास कराल तेव्हा स्वर्गदूत, ओ बॉय, आय विश आय कुड टेल यू. जब तुम्ही या गोष्टीचा अभ्यास करतात, स्वर्गदूत बोलतील हो ह्या सेटसाठी काम करायचं आहे. हा सेट कुणाप्रमाणे काम करत आहे, मोठ्या सेट प्रमाणे. पण सेट खोटं बोलत नाही, खालचा सेट खोटं बोलतोय नाही ना, कसं होईल. कोण स्वर्गदूत मग काम नाही करणार तुमचं. हा सेट आहे, वरचा सेट खोटं नाही बोल. तुम्ही का बोलता एवढं खोटं. का लोक विचारतात की आपण स्वर्गदूताच्या उपस्थितीमध्ये आहे. तर विचार करू नका की तुम्ही चुका करा स्वर्गदूत तुम्हाला सहाय्य करेल. नाही, ते नीतिमान परमेश्वराचे आहेत. ते सेवक तेच आहेत. परमेश्वर तुमची सेवा करायला दिले, पण ते कुणाप्रमाणे चालतात, त्याच्याप्रमाणे. जर तुम्ही सत्यनिष्ठ नीतिमानाचा अभ्यास नाही करत, ते स्वर्गदूत उभे आहेत. माझे कोणतेही सैन्य तुझ्या विरुद्ध लढणार नाही. आणि समजा कोणी तुझा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर तू त्याचा पराभव करशील. हालेलुया. हालेलुया. ऐकताय. शेजाऱ्याला बोला सत्यनिष्ठाचा अभ्यास करा. का करा, कारण तुम्ही नीतिमान आहेत. ऍपल खावा. काय बोलणार, पहिला द्या तरी. जे तो बोलताय नीतिमानाचा अभ्यास करा, कारण तोच आहे ज्याने आपल्याला नीतिमान बनवले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जग बोलेल तुम्हाला खोटे बोलू नका. जर अविश्वासीला बोला की खोटे बोलू नका, तो स्वतःला नाही थांबू शकत. का, कारण त्याच्या आतमध्ये लबाडी नाही करण्याची योग्यता नाही आहे. त्याचा स्वभावच काय आहे, खोटे बोलण्याचा. हेच कारण आहे की प्रवचन कामाला नाही येत.
प्रवचन कामाला नाही, तुम्हाला समजावं लागेल. धर्म कामाला नाही येत. ते बोलतात नाही प्रत्येक धर्म बोलतो, खोटं नको बोलू. मी बोलतो भाऊ, योग्यता तर पाहिजे खोटं न बोलण्याची. प्रत्येक धर्म बोलू शकतो प्रेम करा, पण प्रेम करण्याची योग्यता तर पाहिजे. योग्य काम करा, मी तर बोलतो योग्य काम करण्याची योग्यता तर पाहिजे. आता मी हिला बोललो दाढी वाढव, ते बोलते पास्टर पागल आहे. प्रेज द लॉर्ड. तर सत्यनिष्ठाचा अभ्यास देव तुम्हाला का सांगत आहे? कारण त्यांनी तुम्हाला नीतिमान बनवले आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने तुम्हाला ती योग्यता दिली आहे. आणि तू आता तुम्हाला काय बोलतोय? हे जे मी तुला दिले आहे त्याच्यानुसार जग. तर धर्मात आणि ख्रिस्तीपणामध्ये हे अंतर आहे. इथे मी तुम्हाला बोलेल खोटे बोलू नका, तुम्ही थांबू शकता का? कारण तुमच्या आतमध्ये खोटे न बोलण्याची योग्यता आहे, पण धर्मात असे होणार नाही. धर्म आणि ख्रिस्तीमध्ये अंतर समजले? Praise the Lord. ख्रिस्तीपणामध्ये परमेश्वर काय देतो? योग्यता. धर्मात योग्यता नसते. धर्मात आशा असेल, त्याच्या व्यतिरिक्त योग्यता नाही. पण ख्रिस्तामध्ये परमेश्वराने आपल्याला सर्वप्रथम काय केले? योग्यता दिली, त्याच्याप्रमाणे जगण्याची. प्रेज द लॉर्ड. कारण आपण त्याचप्रमाणे जगू शकेल. एक वचन आहे, परमेश्वर परत सांगत आहे, मी तुम्हाला दाखवू. नीतिवचन 12:26-27. नीतिमान माणूस आपले मित्र काळजीपूर्वक निवडतो, पण दुष्ट माणूस नेहमी चुकीचे मित्र निवडतो. नीतिमान माणूस आपले मित्र काळजीपूर्वक निवडतो, पण दुष्ट माणूस नेहमी चुकीचे मित्र निवडतो. सही. तो आप नहीं कहोगे मेरा पड़ोसी ऐसा है तो मैं ऐसा हूं. नहीं, हमारी अपनी क्या है? सत्यनिष्ठा. प्रेज द लॉर्ड. जिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे खूप चांगले आहे. आळशी माणूस त्याला हव्या असल्या गोष्टी मागे जाणार नाही, पण जो माणूस खूप कष्ट करतो त्याच्याकडे श्रीमंती येते. तो काय सांगत आहे की आळशी व्यक्ती शिकाराला आणतो पण त्याला शिजवत नाही. तो काय सांगत आहे? आळशी व्यक्ती जे आणतात त्याला शिजवत पण नाही. Slothful man roasted not that which he took in hunting. म्हणजेच काय सांगत आहे? मग काय होतात? वस्तू बेकार, जीवन बेकार होते. मग तो काय सांगत आहे? आळस हा नीतिमानाचा भाग नाही. परमेश्वर प्रत्येक कामे कसं करतो? वेळेवर. नाही ऐकलं की परमेश्वर उशिरा नाही येत बोलतात ना. धर्म काय बोलतो? देर आहे पण अंधेर नाही. आपल्याला काय माहिती? गॉड इज ऑलवेज ऑन टाइम. परमेश्वर प्रत्येक वेळी कशावर आहे? वेळेवर. जर तुम्ही ख्रिस्ती आहात तर तुम्ही आळशी नसणार. तुम्ही आळशी. 26 मध्ये तो काय बोलत होता? नीतिमान. तो काय सांगत आहे? चांगला माणूस आपले मित्र काळजीपूर्वक निवडतो, पण दुष्ट माणूस नेहमी चुकीचे मित्र निवडतो. आळस हा नीतिमानचा भाग नाही. आळशी बनू नका. जे कामात निपुण आहे त्या सर्व गोष्टी, अनमोल गोष्टी भेटतात. प्रेज द लॉर्ड. हे सर्व काय आहे? नीतिमानाचा अभ्यास. हे सर्व काय आहे? नीतिमानाचा अभ्यास. बोलू नका ओ मी प्रत्येक वेळी उशिरा येतो. नाही, तुमच्याकडे वेळेवर येण्याची काय आहे? योग्यता आहे. कारण ती योग्यता कुणाची आहे? परमेश्वराची. परमेश्वर प्रत्येक वेळी काय करतो? प्रत्येक काम वेळेवर करतो. उशिरा नाही करत कुठलंही काम देव. So you have that ability. तो आप क्या करते हो? उसका अभ्यास. Praise the Lord. Hallelujah. उचला आपले हात, करा अन्य भाषेत प्रार्थना. द्या परमेश्वराचा धन्यवाद द्या. जर तुम्ही सेंटरमध्ये आहात, पहिल्यांदा आले आहात, तर उभे राहू शकता. जे पहिल्यांदा आलात उभे राहू शकता. तुम्ही जोरात टाळ्या वाजवू शकता ह्यांच्यासाठी. आणि मी जी प्रार्थना करणार आहे माझ्या पाठी आपल्या तोंडाने बोला. आपल्या तोंडाने बोला, आपल्या हृदयात विश्वास ठेवून. मग तुम्ही सुद्धा नीतिमान होणार. तुमच्यामध्ये परमेश्वरासारखेच बोलण्याची, करण्याची, काम करण्याची, विचार करण्याची योग्यता येईल. पटकन येईल की सोपे आहे हे. माझ्या पाठी बोला. हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये जीवित देवाच्या जीवित पुत्रामध्ये. मी विश्वास करतो तो क्रॉसवर मेला मला वाचवण्यासाठी, आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले, आणि तो आज सर्वदा जिवंत आहे. मी आज येशूला बोलतो माझ्या हृदयामध्ये, माझा प्रभू होण्यासाठी, माझा स्वामी होण्यासाठी. आणि मी माझ्या तोंडाने कबूल करतो येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा जिवंत पुत्र, माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. मी वाचलो आहे. मी नव्याने जन्मलेलो आहे. मी आज विश्वासाद्वारे
आपल्या आत्म्यामध्ये परमेश्वराच्या जीवनाला, परमेश्वराच्या स्वभावाला, परमेश्वराच्या सत्यनिष्ठाला ग्रहण करतो. धन्यवाद परमेश्वर, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. स्वागत आहे तुमचे देवाच्या राज्यामध्ये. प्रभू मी प्रार्थना करतो प्रत्येक मुलासाठी आज ज्यांनी येशूला आपल्या प्रभू उद्धारकर्त्याच्या रूपमध्ये स्वीकार केले आहे, मी प्रार्थना करतो की येशू ख्रिस्ताचे नाव यांच्यावर सर्वदा बनून असेल. सैतानाचा त्यांच्यावर कुठलाच डाव आणि कब्जा नाही. मी त्यांना आशीर्वाद देतो तुझ्या बुद्धीद्वारे, तुझ्या प्रेमाद्वारे, तुझ्या आशेद्वारे, तुझ्या आत्म्याद्वारे. धन्यवाद परमेश्वर. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. बस होता. परत एकदा जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आपण आपली भेट आणि दशमांश द्या. हे सर्व नीतिमानाचा भाग आहे. ठीक आहे, असं होऊन देऊ नका मी चर्चला आलो आणि भेट घेऊन नाही आलो, मी आपला दशमांश नाही देत. मग सत्यनिष्ठाचा अभ्यास काय केला तुम्ही? जर तुम्ही देवामध्ये तुम्ही ते प्रत्येक कामं करता जे वचन करायला सांगते. यावेळी आपण आपल्या कॉयरचं स्वागत करू. प्रार्थना करू आपण. धन्यवाद परमेश्वर ह्या भेटीला आणण्याची संधी दिल्याबद्दल. जसं आम्ही या भेटला दिलं आहे, याचे वाढलेले पीक आमच्याकडे वेगाने येत आहे येशूच्या नावामध्ये. ही भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र तुला ग्रहण होण्यासाठी धन्यवाद परमेश्वर. आम्ही या भेटीवर तुझ्या आशीर्वादाचे आवाहन करतो आणि घोषणा करतो. वाढीचा नियम याचवर चालू आहे, गुणाकाराचा नियम याचवर चालू आहे तुझ्या राज्याला वेगाने वाढवण्यासाठी. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. तर काही अनाउन्समेंट आहे, खूप गरजेचे अनाउन्समेंट आहे. जर तुम्ही सेल सिस्टमचे भाग नाही तर बना, सत्यनिष्ठा आहे ती. फाउंडेशन स्कूल नाही केलं तर करा, सत्यनिष्ठा आहे. सर्व गोष्टी काय आहेत? सत्यनिष्ठाचा अभ्यास करणे. अभ्यास नाही करणार तर जे चांगले गोष्टी तुम्हाला दिसल्या ते दिसणार नाही.
प्रेज द लॉर्ड. आमचे चर्चेस आहेत 14 भाषामध्ये. चिल्ड्रन चर्च आहे, त्याच्या व्यतिरिक्त 22 चर्च आहे आमचे. पण सत्यनिष्ठा काय बोलते आहे त्याचा वापर करा. प्रेज द लॉर्ड. खूप साऱ्या भाषांमध्ये, म्हणजेच तुम्ही कुठल्याही वयोगटाच्या व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचू शका. टीनसाठी प्रोग्राम आहे, मूकबधीरसाठी प्रोग्राम आहे. हे सर्व काय आहे? आमची सत्यनिष्ठा. आपण एकाच कुटुंबाचा एक मनुष्य हे करतोय, एक मनुष्य तोही करतोय, तर आपले काम नक्कीच करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण उभे राहू, देवाचा धन्यवाद देऊ. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्माची सहभागिता आमान बरोबर सर्वदा असो, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. परमेश्वर प्रार्थना करतो, जर लेकरांसाठी हे वाईटापासून वाचले आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, आणि आतमध्ये येण्यात सुरक्षित आहे येशूच्या नावामध्ये. तुझी बुद्धी यांच्यामध्ये कार्य करत आहे येशूच्या नावामध्ये. यांना काय माहित आहे योग्य काय, योग्य बोलणे काय, योग्य करणे काय आहे, आणि योग्य जगणे कसे आहे येशूच्या नावामध्ये. हे कायम देवाच्या राजाच्या विचाराने भरलेले आहेत येशूच्या नावामध्ये. ख्रिस्त यांच्यामध्ये परिपक्व होत आहे येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो प्रभू, आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. आनंद साजरा करा. वचन काय करते? काम करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.